श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे। तर तो म्हणजे उष्माघात म्हणजे काय, तो का होतो, त्याची लक्षणं काय व त्याच्यावर आयुर्वेदिक उपाय कोणता। तर उष्माघात म्हणजे काय, तर आपल्या शरीराचे जे तापमान आहे ते 37 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच 98.6 फॅरेनहाइट, जे की नॉर्मल रेंज असते। आणि या तापमानाला आपले जे सर्व अवयव आहेत ते योग्यरित्या काम करतात आणि आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम हे पाणी करत असतं। मग ते घामाच्या स्वरूपात ते पाणी बाहेर येऊन आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्याचं काम करतं आणि ते शरीराचं तापमान वाढू देत नाही। म्हणून आपल्या शरीरात सतत पाणी असणे म्हणजे हायड्रेटेड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि तापमान वाढायला लागतं तेव्हा ह्या उष्माघातासारख्या समस्या निर्माण होतात। आता बघणार आहोत लक्षणं काय काय असतात। तर पहिलं लक्षण म्हणजे शरीराचं तापमान हे अधिकच वाढतं, त्वचा गरम, कोरडी आणि तांबूस दिसते, त्याच्यामध्ये घाम येत नाही, हृदयाची धडधड वाढते, श्वासोच्छ्वास जलद आणि उथळ होतो, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा गुंगी येणे, संभ्रमावस्था किंवा बोलण्यात गडबड होणे, उलटी किंवा मळमळ होणे, स्नायूंमध्ये कमजोरी किंवा वेदना जाणवणे, भान हरपणे किंवा बेशुद्ध होणे। तर ही होती त्याची म्हणजेच उष्माघाताची लक्षणं। तर साधारण आपल्या शरीराचं तापमान 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं तेव्हा हे शरीरातलं तापमान खूप जास्त वाढल्यामुळे आपल्या रक्तामध्ये प्रोटीन असतं आणि जेव्हा हे रक्त खूप तापू लागतं म्हणजेच 42 डिग्री सेल्सिअसला जातं तेव्हा हे रक्तातलं प्रोटीन घट्ट होतं, म्हणजेच त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि ह्या प्रोटीनच्या गुठळ्या झाल्यामुळे आपल्या हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, पेशींकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, पूर्णपणे स्टॉप होतो। आपले स्नायू पूर्णपणे आखडतात, स्नायूंना सुद्धा रक्तपुरवठा होत नाही। मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाकडे रक्तपुरवठा न झाल्यामुळे हा मृत्यू होत असतो। म्हणून आपल्या शरीरातले जे प्रोटीन आहे, रक्तातलं जे प्रोटीन आहे ते उन्हाने त्या पद्धतीने गोठू नये म्हणून आपल्याला काय उपाय करता येईल ते आता आपण बघणार आहोत। तर आपल्याला सतत पाणी पित राहिलं पाहिजे आणि शक्यतो आपण उन्हात जायचंच नाहीये। दुपारी 1 ते 4 पर्यंत खूप जास्त प्रमाणात ऊन असतं, त्यामुळे उन्हामध्ये शक्यतो जाणे टाळायचे आहे, परंतु काही जणांना हे शक्य नाही। तर अशा वेळेस उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय करता येईल, तर सतत पाणी पित राहायचं आहे, थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरातील पाणी अजिबात कमी होता कामा नये। शरीरातलं पाणी कमी झालं, शरीर डिहायड्रेटेड झालं की मग तुम्हाला या उष्माघाताची समस्या निर्माण होते आणि म्हणून तुम्हाला सतत पाणी तर प्यायचंच आहे। त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे दिवसातून 1 वेळेस का होईना 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकून आपल्याला ते चांगल्या रीतीने हलवून ते आपल्याला प्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्या शरीराला ग्लुकोज खूप महत्त्वाचं असतं, म्हणून दिवसातून 1 वेळेस तरी असं पाणी करून प्यायचं आहे। जर तुम्हाला साखर पाणी शक्य नसेल तर तुम्ही 1 गुळाचा छोटा खडा खाल्ला व त्यावर 1 ग्लास पाणी पिले दिवसभरात कधीही, तरी सुद्धा उष्माघाताची शक्यता खूप कमी होते। त्याचबरोबर कॉटनचे कपडे घालायचे आहे, पांढरे कपडे घालायचे आहे, याच्याने सुद्धा ऊन लागण्याचा प्रभाव हा खूपच कमी होतो। शक्यतो लहान मुलं, वृद्ध माणसं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील अशांना उन्हामध्ये जाऊ देऊ नका। आता आपल्याकडे खूप ऊन पडायला लागलं आहे, तुम्ही बघितलंच असेल। जर उन्हाचा तडाखा बसला असेल आणि रक्तातील प्रोटीन गोठलं असेल तर ते पूर्ववत होण्यासाठी खूपच मोठा कालावधी लागतो, शक्यतो तर होतच नाही किंवा आपले शरीर त्याला पूर्णपणे साथ देत नाही आणि म्हणून अवयव निकामी होऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळेच आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी मग उन्हात न जाणे, सतत पाणी पिणे, गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी पिणे किंवा साखरेचं पाणी पिणं, लिंबू पाणी पिणे, हे छोटे छोटे उपाय जरी असले तरी उष्माघातापासून वाचवण्यासाठी हाच एक चांगला मार्ग आहे। तर काळजी घ्या व अशाच नवनवीन उपयुक्त माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।